गुड मॉर्निंग सगळ्यांना. CTET ला ज्यांचा आता पेपर 1 आहे, ज्यांचा पेपर 2 असेल. आता पेपर 1 वाल्यांसाठी EVS NCERT असते. ही NCERT तुम्हाला खूप काळजीपूर्वक वाचावी लागते. कारण जरी तुमचं उत्तर चुकलं असेल किंवा उत्तर तुम्हाला बरोबर वाटत असेल, जर तुम्ही ही NCERT वाचली नसेल, दुसऱ्याकडून कुठूनही नोट्स घेतल्या असतील, तर ते उत्तर चुकतं. आपण काय घेतो, ऑब्जेक्शन घेतो. तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी पण हीच NCERTचा दावा तिथे केला जातो. त्यामुळे कुठूनही नोट्स घेऊ नका. जी NCERT दिलेली तीच NCERT तुम्हाला वाचावी लागेल. कारण खूप वेगवेगळे पुस्तकं आणि नोट्स पण आहेत का जेणेकरून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची गडबडी होते आणि खूप गोष्टी त्या नोट्स मध्ये नसतात. त्यामुळे प्युअर NCERT जी असेल तीच वाचण्याचा प्रयत्न करा. बघा आपण इयत्ता 4थी EVS NCERT अनिता की मधुमक्खिया, अनिता जी आहे त्याची मधुमक्खिया, याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. बघा काय म्हटले, मेरा नाम अनिता. बघा काय म्हटले, प्रश्न म्हणजे याच्यामधून तुमचं अध्यापन शास्त्र पण कव्हर होईल, बरोबर आहे का नाही? NCERT बरोबर तुमचं अध्यापन शास्त्र पण कव्हर होतं. त्यामुळे NCERT वाचन करा. मेरा नाम अनिता खुशवा है, मुजफ्फर जिले में मुजफ्फर जिले के बोचहा गांव में रहती हूँ, बिहार में. का आता हे कुठे, बिहार में. आता म्हणजे इथे काही जर प्रश्न तुम्हाला डिटेल मध्ये विचारला तर अशा पद्धतीने पण विचारला जाऊ शकतो. मेरे घर में माताजी और छोटे भाई है, कॉलेज में पढ़ती हूँ और स्कूल में बच्चों को पढ़ाती हूँ, मधुमक्खी पालने का काम भी करती हूँ. इतना सब कर पाने के लिए आसान नहीं था. जब मैं छोटी थी तब मैं दिन भर बकरियां चराती थी. मेरा भी स्कूल जाने का मन करता था, पर पिताजी पिताजी को लड़कियों का स्कूल जाना पसंद नाही था. म्हणजे याच्यातून अध्यापन शास्त्राचा प्रश्न बनू शकतो. काही इथे रूढीवाद चालू आहे, म्हणजे मुलींनी शाळेत जाऊ नये असा रूढीवाद आहे. म्हणजे शिक्षकांनी याच्यावर चर्चा पण करू शकतो. बघा अध्यापन शास्त्राचा प्रश्न पण इथे तयार होईल. कळालं? त्याच्यानंतर असे काही पॉइंट येतात बघा. यह एक बच्ची की कहानी है, अनिता खुशवा की एक चमकदार सितारा है, चमकते सितारे की साधारण लड़कियों की असाधारण कहानियां जिन्होंने स्कूल में जाकर अपनी जिंदगी बदल दी. म्हणजे शाळेमध्ये जाऊन जिंदगी बदलली, म्हणजे शाळेचं महत्व पण कळाले. बच्चों से किताब के अंतिम जे पृष्ठ आहे, जे पान आहे, गए भारत के नक्शे में बिहार ढूंढने के लिए कहे. अशा पद्धतीने इथे दिलेले सूचना. आता तुम्हाला प्रश्न जिथून विचारला जातो ते मधुमक्खी जे आहे तिथून प्रश्न तुम्हाला विचारला जातो. एक ही दिन में स्कूल के अंदर जाकर देख लिया कि बच्चों को देखकर मैं अपने आप को रोक नहीं पाई और बच्चों की कतार में पीछे जाकर चुपचाप बैठ गई. मुझे बहुत अच्छा लगा. घर जाते ही मैंने हिम्मत करके पिताजी को स्कूल के बारे में बताया. उन्होंने मुझे स्कूल जाने के लिए बिल्कुल मना कर दिया. उस दिन मैं बहुत रोई. मेरे गांव गांव की एक टीचर है जो माँ पिताजी को समझाया कि पढ़ाई करना कितना जरूरी है. उन्होंने बताया की 8वी कक्षा तक पढ़ाई कोई खर्च नाही आहे. म्हणजे बघा तुम्हाला 8वी म्हणजे असा पण प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो का कितवी पर्यंत जे शिक्षण आहे ते फ्री आहे, तर 8वी पर्यंत शिक्षण फ्री आहे, बरोबर आहे का नाही? पढ़ाई करना है तो सब बच्चों का अधिकार है, म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे. मुझे पता नहीं कैसे पर माँ पिताजी मान गए और मैंने स्कूल जाना शुरू कर लिया. स्कूल में बहुत ज्यादा नंबर तो नहीं लाती थी, पर टीचर से बहुत सवाल पूछती थी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं का जर अशा रूढीवादी धारणा तुमच्याकडे चालू असेल तर तुम्ही काय करा, त्याच्या आई वडिलांशी चर्चा करा. हा एक प्रश्न इथे बनला. आणि काय होतो, मी टीचर से बहुत सवाल करते थी, म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काय करू द्या, चर्चा करू द्या, किंवा विद्यार्थी कसा पाहिजे, प्रश्न विचारणारा पाहिजे. अशा पद्धतीचा इथे संदर्भ दिलेला आहे. कळालं? आता हे जे जे वाचायचं नाही ते काही वाचायचीच गरज नाही. जिथून प्रश्न विचारला जातो मी तिथे तुम्हाला सांगतो. बघा, देखते ही देखते 5 साल बीत गए. मैंने 5वीं कक्षा पास कर ली. मुझे पता चला कि छठी कक्षा से खर्चा बढ़ जाएगा. माँ पिताजी ने कहा कि स्कूल छोड़ दो, पर मैं आगे पढ़ना चाहती थी. मैंने हल ढूंढ लिया कि मैं अपने छोटे बच्चों को पढ़ाने लगी और उससे मुझे पैसे मिलते थे. उस आपने आगे पढ़ाई कर, म्हणजे तिने काय केलं का क्लास चालू केला आणि जेणेकरून म्हणजे बाकीच्या लहान मुलांना शिकवायचं.
या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून काही पैसे मिळेल बघा. त्याच्यानंतर एक याद इथे काय म्हटलं बघा, मुझे याद है कि गांव में कुछ बड़े लड़के भी बच्चों को पढ़ाते थे, उन्हें मेरे बच्चों को पढ़ाना पसंद नहीं आया, उन्होंने मेरे पास आने वाले बच्चों को डराया धमकाया. म्हणजे आता पण तेच चालू आहे ना, एखादी महिला जर काही घेत असेल तर तिच्याकडे जाऊ द्यायचं नाही. तसं तिथे पण चालू आहे. शुरू कर दिया, दो बच्चों को छोड़कर सबने आना बंद कर दिया. म्हणजे जे दोन मुलं होते ते तिच्याकडे येत होते, त्या मुली बंद कर दिया. कुछ दिनों बाद बाकी बच्चे भी लौट लौट आए, क्योंकि मैं उन्हें प्यार से पढ़ाती थी. म्हणजे शिक्षकाला इथून संकेत काय दिलेला आहे, प्यार से पढ़ाती थी. म्हणजे तुम्ही जर मुलांना समजून घेणार आणि आपण काय म्हणतो प्यार से पढ़ाया जाए, तर मुलं तुमच्याकडे येणार. म्हणजे अशा पद्धतीचा अध्यापन शास्त्रावर प्रश्न पण तुम्हाला इथे निर्माण होतो. कळालं? त्याच्यानंतर अध्यापक केलेले संकेत दिलेले बघा. अध्यापक संकेत हे काळजीपूर्वक बघायचे. आता अध्यापक साठी काय संकेत दिलेले हे आपण अध्यापक संकेत बघूया. कारण या अध्यापक संकेत वरूनच तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बच्चों को वाद विवाद का मतलब समझाए. वाद विवाद से बच्चों को किसी बात के विभिन्न पहलू के बारे में सोचने समझने का मौका मिलेगा. कक्षा में बच्चों को अपनी राय रखने के लिए प्रोत्साहित करे. म्हणजे वाद विवाद म्हणजे काय, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पहलू, वेगवेगळ्या बाजूने विचार मांडण्याची संधी देणे, याला वादविवाद म्हटलं जातं. हे विद्यार्थ्यांना समजवायचं आणि त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करायचं. कशासाठी? चर्चा करण्यासाठी. वादविवाद नाही, भांडण नाही. वादविवाद म्हणजे चर्चा करणे. नाहीतर वादविवाद करा असं सांगून द्या आणि पोरांनी लावलं एकमेकाचं डोकं फोडलं, असं नाही. वादविवाद ते पण तुम्हाला समजवता आलं पाहिजे आणि काय कशामध्ये विविध दृष्टिकोन आहे, पहलूवर काय करायचे, चर्चा करण्यासाठी करायचे. कळालं? त्याच्यानंतर बघा इथे अजून एक पॉइंट बनतो, क्या आरटी अधिनियम 2009 याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ये 6 से 14 साल के सभी बच्चों को मुफ्त और अनिवार्य शिक्षा का अधिकार देता है. मग तुम्हाला आरटी ऍक्ट 2009 कशासाठी आहे, जे 6 ते 14 वर्षे, बघा 6 ते 14 वर्षाचे जी मुलं आहेत त्यांना शिक्षण कसं दिलं पाहिजे, मोफत शिक्षण, आणि ते पण कसं आहे, अनिवार्य आहे, घ्यावाच लागेल. कळालं? इथे एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. धीरे धीरे मैंने गांव वालों को समझना शुरू किया कि सभी लड़कियों को स्कूल भेजे. म्हणजे तिने काय केलं, आता मुलींना पण शाळेत पाठवावा. घर में माता पिताजी भी मेरी मदद करने शुरू कर दी. घर का सारा काम मेरी माँ ही कर लेती थी. काय म्हटले, घर का काम मेरी माँ ही कर लेती थी. मुझे पढ़ने के लिए काफी समय मिलता था. म्हणजे काय, म्हणजे याच्यातून हे पण सांगायचंय की मुलांना जर शिकायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला त्यांना बघा मिलता था. आता त्याच्यानंतर बघा, आता इथे म्हटलं बघा, एक राज की बात, मैंने किसी को बताए बिना मोटर बाइक भी चलाना सीख लिया, बहुत बार चोट लगी पर मजा आया. म्हणजे काय, रूढीवादी होती का ती, तर अजिबात नाही, तिने शिकलेली होती. बरोबर आहे का नाही? आता त्याच्यानंतर स्कूल में मधुमक्खी पालन तक. आता बघा, स्कूल से मधुमक्खी पालन तक. आता कशा पद्धतीने ते सुरुवात झाली ते आपण बघणार आहोत. स्कूल से मधुमक्खी पालन तक. हमारे इलाके में बहुत सारे लीची के, बघा लीची के पेड़ है, लीची के फूल मधुमक्खियों को लुभाते. आता तुम्हाला प्रश्न, आकर्षित करते, लुभाते म्हणजे आकर्षित. तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल का मधुमक्खींना कोणते फूल आकर्षित करतात किंवा लुभाते, तर लीची के फूल. इसलिए यहाँ लोग मधुमक्खियों को पालकर शहद बनाने का काम करते हैं. मैंने सोचा कि क्यों ना मैं भी ये काम कर लूं. तब गांव में मधुमक्खी का पालन करने का एक सरकारी कोर्स में भाग लिया. बघा तिने काय केलं होतं, एक सरकारी कोर्स में भाग लिया. कोर्स में भाग लेने वालों में अकेली लड़की थी. म्हणजे किती रूढीवाद असेल, जेवढ्या कोर्स मध्ये सगळे पुरुष असेल, ती एकटी मुलगी होती. ट्रेनिंग से मुझे पता चला कि अक्टूबर से दिसंबर तक समय मधुमक्खियों का अंडे देने का समय होता है. मग असाच प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारला जाईल. मधुमक्ख्यांचा अंडे देण्याचा जो कालावधी असतो तो काय असतो, ऑक्टोबर से डिसेंबर हा असतो. झाला का नाही? होता है. मधुमक्खी पालन शुरू करने का सबसे अच्छा समय यही होता है. कुठला समय चांगला असतो, कारण ऑक्टोबर तर डिसेंबर अशा पद्धतीने दिलेलं आहे. का? कारण त्यामध्ये ते अंडे देतात. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कळालं? आता हे मुलांसाठी ऍक्टिव्हिटी आहेत. इथे अध्यापक केले संकेत असतात. बेटियों की शिक्षा के लिए उपलब्ध विभिन्न योजनाओं का पता करें, साथ ही कौशल्य विकास के
अवसरों का पहचानने और बच्चों की सहायता करे. म्हणजे मुलींना शिक्षणासाठी काय काय योजना आहेत या पण शिक्षकाने काय केलं पाहिजे, तपास केला पाहिजे, जेणेकरून त्यांना सहायता होईल. कळालं? त्याच्यानंतर बघा इथे दिलेले अनिता मधुमक्खी पालक. पालक म्हणजे पाळणे. आता इथे काय दिले ते आपण काळजीपूर्वक समजून घेऊ हा. मैंने मधुमक्खी का पालन का कोर्स कर लिया, लेकिन अपना काम शुरू करने के लिए मेरे पास रुपए नहीं थे. मैंने कुछ समय तक इंतजार किया और बच्चों को पढ़ाकर 5,000 बचाए. इन रुपयों में से मैंने मधुमक्खी हाँ, पालने के 2 बॉक्स खरीदे. एक बक्से की कीमत 2,000 थी. बाकी बक्से रुपया और मीठा गोल. मीठा गोल म्हणजे काय, चीनी असते, मीठा गोल. गोल बनाने के लिए चीनी और छत्ते का साफ रखने की दवाया. बाकीचे काय घेतलं ते घेतलं. आता बघा ही अनिता आहे. काय ही अनिता आहे. कळालं? इथे चित्र दाखवले बघा मधुमक्खी पाळण्यासाठी कशा पद्धतीने पाळली जाते. कळालं? आता इथे जिथून प्रश्न विचारला जातो, सितंबर का महीना था, सितंबर का महीना था, दिसंबर तक मेरे पास इतनी मधुमक्खियां हो गई कि मेरे 2 बॉक्स कम पड़ने लगे. मैंने 2 बॉक्स खरीदे और खरीदे. मुझे मधुमक्खी के बारे में ज्यादा अनुभव नहीं था. कई बार मधुमक्खियां ने मुझे काट भी लिया. इससे मेरा चेहरा और हाथ सूज गए थे. दर्द भी बहुत हुआ था. हर क, आ, पर कती किस्से ये काम मैंने अपनी इच्छा से शुरू कर दिया. म्हणजे इथे तुम्हाला अजून प्रश्न फक्त म्हणजे एक समजून काय घ्यायचंय. आता इथे बघा लिची के फूल. आता इथे प्रश्न विचारला जाईल. आपण लिची के फूल बघितले. इथे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचार, लिची के फूल कब खिलते. लिचे के फूल फरवरी में खिलते है. काय म्हणून एनसीईआरटी पूर्ण का वाचावी लागते यामुळे. लिची के फूल फरवरी में खिलते है हा एक प्रश्न आला. इथे कमाई बद्दल हे काही तुम्हाला विचारलं जात नाही, फक्त केव्हा फुल खिलते हे विचारलं जाऊ शकतो. इथे पण तुम्हाला कुठलाही प्रश्न याच्यावर विचारला जात नाही. आता तुम्हाला प्रश्न कुठून विचारला जातो हे मी तुम्हाला सांगतो. इथे पण नाही प्रश्न. बघा इथे इथे प्रश्न तुम्हाला विचारला जातो. बघा इथे प्रश्न बनतो, इथून प्रश्न तुम्हाला काय जातो, प्रश्न विचारला जातो. हे काळजीपूर्वक बघा, इथूनच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल जास्त करून. हर छत्ते में एक रानी मक्खी होती है. प्रश्न विचारला जाईल हर छत्ते में कितनी रानी मक्खी होती है. एक होती है. जो अंडे देती है, रानी मक्खीचं काम काय, अंडे देती है. छत्ते में कुछ नर मक्खी भी होती है. छत्ते में कुछ नर मक्खी होती है. छत्ते में बहुत सारी काम करने वाली मक्खी होती है. बहुत सारी कोणती मक्खी असतात, काम करने वाली मक्खियां भी होती है. ये दिन भर काम करती है, शहद के लिए फूलों का रस ढूंढती है. जबकि किसी मक्खी को रस मिल जाए तो, बघा मक्खी को रस मिल जाए तो वह एक तरह का नाच करती है. बघा जर तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो का जर त्या मक्खीला कुठे रस भेटला तर ते बाकीच्यांना सांगण्यासाठी काय करते, ती आवाज देते का, तर काय करते, नाच करती है. आणि राणी मक्खी एक छत्तेमध्ये किती राणी मक्खी असते, एकच असते. आणि ती काय काम करते, अंडे देण्याचं काम करते. उससे दूसरी मक्खियों को पता चल जाता है. अध्यापक के लिए संकेत बच्चों को होलसेल का काम समजाय. होलसेल, होलसेलर, होलसेलर म्हणजे ते विकणं वगैरे त्याचं काम समजायचं. आता हा पॉइंट इथे तुम्हाला कळाला. इथे मध्ये काय पॉइंट सांगितले हे काळजीपूर्वक समजून घ्या. त्याच्यानंतर बघा हे मधुमक्खी का छत्ता. माहित आहे ना मधुमक्खी का छत्ता, कळालं. चल जाता है कि रस काय है, पता चल जाता है कि रस म्हणजे जेव्हा ते नाचते तर बाकीच्यांना पता चल जाता है. शेर बनाती है, छत्ता बनाने का काम भी करती है. कोणती, श्रमिक मक्खिया. ये इन्हीं का होता है और बच्चों को पालन भी. ये ना हो तो छत्ता ना बने. म्हणजे कोण जी श्रमिक मक्खी असेल ती जर नसेल तर छत्ताच बनणार नाही. शहद इकट्ठा हो, शहद के बिना छत्ते की सारी मधुमक्खियां भूखी रह जाएगी. जर त्यांनी जमाच करून आणलं नाही तर भूखी मर जाएगी. नर मक्खी छत्ते के लिए कुछ खास काम की नाही होती. तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल तर नर मक्खी कशी असते, तर ती काहीच कामाची नसते. कुछ खास काम की नाहीये. कळालं. असा प्रश्न विचारला जाईल. मग तुम्हाला फसवण्यासाठी देतील नर मधुमक्खी छत्ते के लिए बहुत महत्वपूर्ण होती है. तर नाही, महत्वपूर्ण नसते. कळालं. आता या मुलांसाठी काही ऍक्टिव्हिटी आहेत. हा आता इथे एक तुम्हाला इथे प्रश्न, मधुमक्खी की तरह चिटियो भी मिलजुल कर रहती है. बघा म्हणजे आता तुम्हाला इथे प्रश्न कसा विचारला जाईल माहितीये का,
का असे आता उदाहरणार्थ मुंग्या असतात, तुम्ही मधुमक्ख्या पाहिलेल्या आहेत. या काय असतात समूहामध्ये असतात. काय असतात समूह असतो, गट असतो का नाही, या गटामध्ये राहतात. मग तुम्हाला असा प्रश्नच विचारला जाईल का जे समूहामध्ये जे राहतात, समूहामध्ये जे राहतात ते 3 प्राणी दिले जातील, म्हणजे 3 कीटक असतील आणि एक काय असेल तो वेगळा जात असेल. मग तुम्हाला असा प्रश्न पण विचार, मधुमक्खी की तरह चिटिया भी मिलजुल कर रहती है, सभी चिटियों का काम बटा होता है, राणी चिटिया अंडे देती है. बघा इथे पण तुम्हाला आता अंडे देण्याचं काम कोण करतं, राणी चिटिया अंडे देती है. सिपाही चिटी का बिल का ध्यान रखती है और काम करने वाली चिटिया भोजन ढूंढती है, बिल तक लाती है. दीमक और तितया इसी तरह का समूह समूह में रहती है. म्हणजे तुम्हाला असाच प्रश्न मी तुम्हाला तेच सांगत होतो का कधी कधी काय करतील, जे समूहामध्ये जे राहतात, समूह गटामध्ये जे असतात ना, त्यांची सुद्धा काय केलं जाईल, तुम्हाला वेगळा गट करा, जे गटामध्ये राहतात किंवा जे गटामध्ये नाही राहत त्यांचा गट निवडा. अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कळालं? म्हणजे अशा पद्धतीची ही एनसीईआरटी असते. आता हे मुलांसाठी जे ऍक्टिव्हिटी आहेत त्या मुंग्यांसंदर्भात ते मुलांकडून ते करून घ्यायचं. इथे काय तुम्हाला इथून प्रश्न विचारला जाणार नाही. फक्त यासाठी समजून घ्या की तुम्हाला एनसीईआरटी काळजीपूर्वक वाचावी लागेल. जर तुम्ही एनसीईआरटी वाचली नाही तर जेणेकरून एखादा प्रश्न येईल तो उपयोजनात्मक असेल किंवा एनसीईआरटी बेस असेल, तुम्ही त्याच्यावर चुका करू शकतात. त्यामुळे सर्वांनी एनसीईआरटी काळजीपूर्वक वाचा. जर एनसीईआरटी जर वाचणार नाही तर नक्कीच साहजिक तुमच्या चुका वाढणार आणि एनसीईआरटी वाचल्यावर तुम्हाला अध्यापन शास्त्र वेगळं वाचायची गरज नाही, ते सुद्धा तिथून तयार होतं. चालेल, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. फक्त हा व्हिडिओ याच्यासाठी घेतला तर तुम्हाला एनसीईआरटी काय करावी लागेल, वाचावी लागेल. एनसीईआरटी जर वाचली नाही तर या गोष्टी कळणार नाही. अभ्यास कंटिन्यू ठेवा.